कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे। उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणावर गंभीर आरोप करत रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। नातेवाईकांच्या आरोपानुसार रुग्णाची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले। मात्र आवश्यक वेळी वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसल्याने उपचार प्रक्रियेत विलंब झाला। उपचाराबाबत मार्गदर्शन येण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच रुग्णाची प्रकृती अधिक खालावली आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी अतिदक्षता विभागाबाहेर ठिय्या देत संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। रात्री उशिरापासून सकाळपर्यंत रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता। ड्युटीवर असलेल्या संबंधित डॉक्टरांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का आणि रुग्णालय प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।